मत मात्र मोजावी लागेल ते उमरोली संघाला. 2 चेंडूवरती 2 धावा आल्या सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. पुन्हा एकदा टाकलेला वेगवान चेंडू, मात्र चेंडूचा आणि फलीचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकला टाकलेला चेंडूला मात्र क्लिक केलं. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पुढे 3 या आकड्यावर. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ उर्वरित झालेला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, मात्र साहिल कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाही. अतिशय फलंदाजांना जकडून ठेवले आपल्या गोलंदाजीवरती. आणि रोशनच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार, दणदणीत खणखणीत षटकार. मी बोललो होतो का रोशनची कॅच सोडले त्याची किंमत मोजावी लागेल आपल्याला, मात्र रोशनने केलंय तो आक्रमक साहिलच्या विरोधात. आणि पहिला षटकार येतोय हा गुगूच्या बॅटमधून. चेंडूला ओळखलं आणि लेग साईडच्या दिशेने मारला, ट्रॅव्हल केला तो चेंडूला. सीमारेषा बाहेर जाईल तो 6 धावांसाठी. गुगूच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या अंकावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजून एक फटका आणि पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारला चेंडू येईल. 1 बाउन्स जातोय तो ऑफसाईडच्या दिशेने. पंच आमच्याकडे इशारा करतात. चौकार येतोय तो गुगूच्या बॅट मधून. पहिला चेंडू होती पाहिल्या गेला षटकाराला. पुन्हा एकदा एक चौकार आला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावरती. पहिल्या 4 चेंडू मध्ये पाहायला गेलं तर फक्त 3च धावा आल्या होत्या. नंतर पाहायला गेलं तर 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. एक षटकार आला, एक चौकार आला. साहिलच्या विरोधात आक्रमक केलं ते रोशनने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे तो गणेश घारे गोलंदाजीवरती. पाहूया दुसरं षटक टाकणार तो गणेश गोलंदाज उमरोली संघाकडून. 4 चेंडू अतिशय अफलातून टाकले होते साहिलने, मात्र 2 चेंडूवरती चढाई केली ती रोशनने. 2 मोठे फटके आले. एक षटकार आला, एक चौकार आला. या 2 मोठ्या फटक्यांच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावर. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावरती धावा किती येणार त्या पाहूया आपण. पंच आमच्याकडे इशारा करतात इट्स अ वाईट चेंडू. अजून एक धावा ॲड होईल स्कोरबोर्डवरती. धावफलकावरती धावा लागल्या त्यात 14. पुन्हा एकदा मात्र चेंडूला ओळखला आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला हा पहिला चेंडूवरती येतोय तो गणेशच्या षटकार दणदणीत. अमोलच्या बॅटमधून हा वरून क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. अमोलला मात्र मागे परतावं लागेल. उंची जास्त आणि लांबी कमी झाली या फटक्यावरती आणि झेलबाद झाला तो अमोल. मैदानामध्ये जात आहे तो आता अमोलच्या जागेवरती साजिद लेफ्ट हँड फलंदाज असेल. एक षटकार आला, त्यानंतर अमोलने प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा वरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र ताकद थोडीशी कमी पडली. उंची जास्त झाली आणि लांबी जास्त कमी पडली. पहिल्या षटकाराला होता, दुसरा देखील तोच मारण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल घेतला तो क्षेत्ररक्षकाने. गणेशच्या विरोधात आक्रमक केलं होतं षटकाराने, मात्र गणेशने सुद्धा कमबॅक करून दाखवलं. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं ते विकेटने.
अमोलला मात्र मागे परतावं लागलं. आता साजिद असेल स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर असेल तर गुगू. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू होता आणि एक धावे घेण्याचे चोरटे धाव घेण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला तो साजिदने रनआउटच्या स्वरूपात. रोशनने कॉल केला होता धाव नकोय म्हणून, पण मात्र एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आपली महत्वाची विकेट टाकली ती साजिदने, ती चुकी केली आहे. धाव तर मिळाली नाही या चेंडूवरती, मात्र आपली महत्वाची विकेट जाते ती साजिदची. काही गरज नव्हती या चेंडूवरती धाव घेण्याची मात्र कुठल्याही प्रकारची. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता चेंडू खाली. पुन्हा एकदा पाहायला गेलं लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू बैठी पद्धतीने आणि रोशनच्या बॅटमधून हा फटका आला होता. एकच धाव मिळाले. मागच्या चेंडूवरती चुकी केली आपण, ती पुन्हा चुकी करू नका. महत्वाची विकेट गमावली आपण ती साजिदची. दुसऱ्या षटकातील पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू उर्वरित शिल्लक असतील. मुस्तकीच्या बॅटमधून आलेला हा स्टेप आउट करून मारला चेंडू. चेंडूची लाईन ओळखली, शॉर्ट पिच चेंडू होता आणि भिडकावून दिला लेग साईडच्या दिशेने. दणदणीत खणखणीत येतोय तो मुस्तकीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या अंकावर. महत्वाच्या वेळी हा षटकार आलेला आहे गणेशच्या विरोधात. 2 महत्वाच्या विकेट गेलेल्या होत्या. त्याच्यानंतर मुस्तकी आला फलंदाजीसाठी आणि त्याने पहिल्या चेंडूवर आक्रमक केला गणेशच्या विरोधात. पुन्हा एकदा मात्र टाकले स्लोवर पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आणि साहिल कुठलीही चुकी करणार नाही. मुस्तकीला मागे परतावं लागेल. झेलबाद होतोय तो मुस्तकी. विकेट क्रमांक 3चं पतन होतंय ते मोहाचवाडी संघासाठी. शेवटचा षटक असेल तर गोलंदाजी मार्कवरती असेल तर हर्षल. 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 27 हा आकडा धावफलकावर लागलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील ते पाहूया आपण. फलंदाजीसाठी जात आहे तो मनीष हा फलंदाज. 18 क्रमांकाची जर्सी ज्याने प्रदान केलेले आहे पाहायला गेलं तर भारतीय संघाचा खेळाडू विराट कोहली. 18 नंबरची जर्सी जी विराट कोहली या खेळाडूची आहे आपल्या भारतीय संघाच्या. आता 30 मनीष गेला इथं बॅटिंगसाठी. स्ट्राईकवर असेल तर गुगूला मात्र आता हर्षलच्या विरोधात मोठे फटके मारावे लागतील. 6 चेंडू असतील. शेवटचे 6 चेंडू मध्ये किती धावा आहेत ते पाहूया. दहिवली संघ आणि चिंचोली संघाचा कर्णधार कुठे असेल त्याने नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिला चेंडू टाकला होता वेगवान. पंच आमच्याकडे इशारा करता इट्स अ वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 28 या अंकावर. पुन्हा एकदा रोशनच्या वेळेला रोशनने आक्रमक केलं. स्ट्रेट ड्राईव्हला जाईल तो रोशनच्या बॅटमधून येतोय. पहिला चेंडूवरती घणाघाती ब्रा केला तो हर्षलच्या विरोधात. पहिला चौकारी येतोय तो गुगूच्या बॅटमधून.
ज्या गुगूची पहिल्या गेलं पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये झेल मात्र मिस केली होती, ड्रॉ केली होती. त्या झेलचं मात्र आता प्रत्युत्तर देतोय तो गुगू. आतापर्यंत पाहायला गेलं 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत, 2 चौकार 1 षटकार. वाईट चेंडू येईल. वाईट प्लस 2 धावा येतील. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं, चौकार अडवली आपल्या संघासाठी 2 धावा. अजून एक वाईटची धाव येते ती अवांतर. या वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 36 रन. 36चा आकडा लागलेला आहे आपल्या धावफलकावर. आपल्यातून टाकला होता चेंडू ब्लॉक होल्डा, मात्र फिल्डर तिथे चेंडू खाली होता, मात्र रनआउटच्या स्वरूपात मनीषला देखील मागे परतावं लागेल. मनीषला मात्र मागे परतावं लागलं. मनीषची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो अण्णा फलंदाजीसाठी. धावफलकावरती धावा 40 आणि पुन्हा एकदा पुलटा चेंडू आणि पुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू बैठी पद्धतीने. अजून एक येते तो रोशनच्या बॅटमधून चौकार, ज्या रोशनला जीवदान दिलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर झेल सोडली होती. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर. मी वारंवार बोलतोय का ज्या रोशनला तुम्ही जीवदान दिलं त्या रोशनने मात्र दाखवून दिलंय की आतापर्यंत पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार आले, 2 सिंगल. घातक अशी फलंदाजी करतोय तो उमरोली संघाच्या विरोधात. दहिवली संघाचा कर्णधार कुठे असेल आणि यायचं चिंचोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो. दहिवली संघाचा कर्णधार भूषण मोरगे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू बॅटची कडा लागली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बाद होत होतो अण्णा. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 45-45 नंबर असेल तो. पाहायला गेलं तर रोहित शर्माचा जर्सी क्रमांक असेल तर 45. उलटा चेंडू होता. एका धावाच्या मदतीने पाहिल्या गेल्या धावसंख्या 46 रन 46.
येणारे 18 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान असेल ते उमरोली संघासमोर. उमरोली टीमला देखील मोठे फटके मारावे लागतील. ज्या गुगूची कॅच सोडली होती त्या गुगूने आपल्यातून फलंदाजी केली. येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असणार ती SBCC उमरोली संघाला. 16च्या सरासरीने रन रेट असेल हा. 16 पूर्णांकाने. चला मोहाच्या वाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उमरोली संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चिंचवली संघाचा कर्णधार इथे यायचा नाणेफेकीसाठी. देवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला चिंचवली संघ आपला डिसिजन सांगायचं मित्रांनो. मित्र 5 मिनिटं एवढा वेळ नाही आपल्याकडे. भरपूर उशीर झालेला आहे कारण की आता ही सेकंड इनिंग असेल. आता समोरच्या टीमला सुद्धा गेम प्लॅनिंग करायची असते. दोनच आपल्याकडे डिसिजन, एक तर बॅटिंग नाही तर क्षेत्ररक्षण. दोन्हीपैकी एक काहीतरी आपल्याला चॉईस करायचं आहे. चलो सलामीवरची जोडी मैदानामध्ये पहिल्याकडे स्ट्राईकवर असेल तो शरद, नॉन स्ट्राईकला असेल तो भावेश, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल तो मोहाचीवाडी संघाकडून साजिद. येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असणार ती उमरोली संघाला. 47 धावांचा पाठला करत असताना पहिला गेला फलंदाज शरद आणि भावेश. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका देण्याच्या नादात लेग साईडच्या दिशेने गेलेला चेंडू 2 धावा पूर्ण होतील.
सुरेख चेंडू टाकला होता, वेगवान चेंडू आणि बॅटची कडा लागते आणि पहिला विकेट मात्र शरदला मागे परतावं लागेल. उमरोली संघाला पहिला झटका बसतोय तो शरदच्या स्वरूपात. आता शरदची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाज साहिल लोंगले. महत्वाची विकेट आली पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर साजिदच्या. साजिदच्या विरोधात आक्रमक केलं आणि चौकार आला या चेंडूवरती. चिंचवली संघाने पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी स्वीकारली, आमंत्रित केलं होते क्षेत्ररक्षणासाठी दैवली संघ. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू साईलच्या बॅटमधून पहिल्यांदा उंच उडाला होता आणि 2 धावा आहेत या चेंडूवर. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावर. अमोलच्या विरोधात आक्रमक करतोय तो भावेशच्या बॅटमधून येतोय तो षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावर. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला.
आपला 2 चेंडू टाकला होता, मात्र चेंडूने उचली घेतली आणि निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू होती षटकार काला, दुसरा चेंडू निर्धाव येतो. धावसंख्या जाऊन पुढे 27 अंकावर. अजूनही 20 धावांची गरज असणार. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा. उमरोली संघाचे पहिल्या आता बॅटिंग मार्कवरती पाहिलं तर भावेश आणि हर्षद दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत. मोठे फटके मारण्याची ताकद आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. मोहाचेवाडी संघाच्या सुद्धा पहिल्या 17मध्ये 2 षटकामध्ये 27 धावा होत्या आणि उमरोली संघाच्या सुद्धा 2 षटकामध्ये 27 धावा आल्यात. आता शेवटचं षटक असेल, 20 धावांचं लक्ष्य असेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन बोलली तिथे 28 या अंकावरती. अजूनही येणारे 5 चेंडू शिल्लक असतील आणि 19 धावांची गरज असेल ती उमरोली संघाला.